नमस्कार. आजची कथा तुम्हाला नक्कीच आवडेल. मी बाईचा एक आदर्श नोकर होतो. त्यांच्या एका शब्दावर मी त्यांची सगळी कामे करायचो. एके दिवशी त्या मला त्यांच्या घरी घेऊन गेल्या. त्यांचे हातपाय खूप दुखत होते म्हणून मी त्यांना मालिश करून देत होतो. त्या दरम्यान अचानक त्यांनी माझा हात पकडला आणि त्यांनी त्यांच्या तिथून फिरवला. माझ्या कामावरचं शेवटचं वर्ष माझ्यासाठी एवढं लकी ठरणार होतं याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. कंपनीमधील सगळ्यात सुंदर मालकीणबाई माझ्या प्रेमात पडून काहीच दिवस मला असं काही स्वर्गसुख देणार होत्या त्याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. एवढ्या वर्षात माझ्याने जे करायचं राहिलं होतं त्याचा मोबदला मालकीणबाई मला देणार होत्या. माझ्या ताकदीचा अंदाज मालकीणबाईमुळे मला येणार होता याचा मला जराही अंदाज नव्हता. मी कामासाठी वसतिगृहात राहत होतो. माझ्या घरची परिस्थिती एवढी चांगली नव्हती म्हणून मी ज्या वसतिगृहात मी काम करत होतो तिथेच राहायचो. मला त्या वसतिगृहात 2 वर्ष झाली होती. तिथे काही 5 वर्षापर्यंतच काम होतं. आता मी कामाच्या दुसऱ्या वर्षात होतो. 1.5 वर्षापासून मी त्या वसतिगृहात राहत होतो. दर दिवाळीला सुट्टी असायची तेव्हा एकदा मी घरी जायचो. मला तिथे आता 5 वर्ष झाले होते. मी कामात हुशार होतो व प्रत्येक गोष्टीत ॲक्टिव्ह करण्याच्या मध्येही मी पुढे असायचो. माझी एक चांगली इमेज तिथे निर्माण झाली होती आणि ती मला मागून मिळाली नव्हती तर मी ती माझ्या चांगल्या वागणुकीतून कमवली होती. आपण जसे नामांकित होत जातो तसतसे नकळत आपले दुश्मन बनत जातात. माझ्या बाबतीतही असंच झालं होतं. माझे कधीच कोणासोबत वाद नव्हते पण आपसुकच मला ग्रुपमध्ये दुश्मनी करून घेतली होती. मुकेश आंभोरे नावाचा व्यक्ती नेहमी मला कुठल्या ना कुठल्या संकटात अडवायचं बघत असावा. मुकेश आंभोरे उर्फ मा. त्याच्यासोबत काही 2-3 माणसं होती. त्यांच्यासोबत मिळून त्याने ग्रुप तयार केला होता. असाच त्या दिवशी मी काम संपल्यावर कंपनीतून बाहेर आलो. तिथे एका बाईच्या हातून तिचे हातातील काही वस्तू खाली पडले. तिला अडचणीत पाहून मी तिची मदत करायला गेलो पण तिने उलटा माझ्यावर आळ घेतला की मी तिला प्रपोज करतोय. मी तर तसं काही केलं नव्हतं. नेमकं त्याच वेळी मालकीण मॅडम ही पलीकडच्या बाजूला उभ्या होत्या. त्या बाईचा आवाज ऐकून त्या तिथे आल्या. त्यांच्यासमोर ती बाई माझ्यावर खोटे आळ लावू लागली. तिने जे आळ लावले माझ्यावर होते त्यामुळे त्या मला वसतिगृहातून काढलंही जाऊ शकत होतं. मालकीणबाई तिथे आल्या तेव्हा ती बाई त्यांच्यासमोर रडू लागली. आता माझ्यावर काय कारवाई होईल ते मी सांगू शकत नव्हतो. पण अचानक चमत्कार झाला. मालकीणबाई माझ्या बाजूने बोलल्या. त्यांनी त्या बाईला चांगलंच सुनावलं. त्या म्हणाल्या की तू स्त्री आहेस म्हणून तुझं खोटं खपवून घेणार जाणार नाही. मी सगळं काही पाहिलं होतं. असं राजेशवर खोटा आरोप लावून त्यांना फसवण्याची हिंमत आज नंतर माझ्यासमोर करू नकोस. मालकीणबाईंनी त्या बाईला चांगला धडा शिकवला होता. नंतर त्या त्यांच्या केबिनमध्ये गेल्या. काही वेळाने मला मालकीणबाईंच्या केबिनमध्ये बोलावण्यात आलं. या बाई 2 दिवसापूर्वी शहरातील वसतिगृहातून बदली होऊन आल्या होत्या. आत जाताच त्यांनी मला खुर्चीवर बसायला सांगितलं. त्यांनी मला माझं नाव विचारलं आणि नंतर त्या म्हणाल्या, राजेश, खूप छान नाव आहे तुझं. अजून माझी जास्त कोणाशी ओळख नाही आहे पण तुझा प्रामाणिकपणा मला फार आवडला म्हणून मी तुला भेटायला केबिनमध्ये बोलवलं. मालकीणबाई स्वभावाला फारच चांगल्या वाटत होत्या. मी त्यांच्या बोलण्यावर होकार भरत होतो. त्या दिवसानंतर मालकीणबाईचं काही जरी काम असलं तरी त्या मला सांगत असायच्या. त्यांचं प्रत्येक छोट्यातलं छोटं काम मी करत होतो. त्या माझ्यावर फार खुश होत्या. एके दिवशी मालकीणबाईचा वाढदिवस होता. आमच्या वर्गातील काही नोकर मिळून त्याचा वाढदिवस साजरा केला होता. त्याच दिवशी मालकीणबाईंनी मला त्यांच्या घरी वाढदिवसानिमित्त आमंत्रण दिलं. रात्री 10 वाजेनंतर वसतिगृहातून बाहेर जायला मनाई होती. त्यामुळे मी मालकीणबाईंना त्यांच्या घरी येण्यास नकार दिला. मी त्यांना माझं न येण्याचं कारणही सांगितलं. तेव्हा त्या म्हणाल्या की तू 7 वाजताच माझ्या घरी ये. तुला नंतर वसतिगृहात सोडण्याची जबाबदारी माझी. त्यांच्या एवढ्या आग्रहाखातर मी संध्याकाळी त्यांच्या घरी गेलो. मालकीणबाईचं घर फार छान होतं. मी तिथे गेलो. त्या मला त्यांच्या घरच्या गेटवर घ्यायला आल्या. त्यांचं घर त्यांनी अगदी टापटीप स्वच्छ ठेवलं होतं. माझ्या गावचं घर एवढं नव्हतं
एवढ्या दिवसानंतर मी एक परिपूर्ण आणि सुंदर घर पाहत होतो. नाहीतर रोज वसतिगृहातील त्या 10x10च्या खोलीत व्यतिरिक्त या डोळ्यांना दुसरं काही बघायला मिळत नसायचं. त्यांच्या घरात गेल्यावर मी पाहिलं, मला त्यांच्या व माझ्या व्यतिरिक्त घरात कोणी दिसत नव्हतं. त्यांच्या वाढदिवसाचा केक मात्र मला टेबलवर दिसत होता. म्हणजे नक्कीच कोणी पाहुणे तो केक घेऊन आले असतील. मी मालकीणबाईंना म्हणालो की, बाई, अजून कोणी पाहुणे आहेत का घरात? त्यांनाही बाहेर बोलवा ना. मगापासून मी एकटाच इथे बसलोय. तेव्हा त्या म्हणाल्या की, घरात माझ्याशिवाय आणि तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही. मग हा तुमच्या वाढदिवसाचा केक कुणी आणला? मी असं विचारताच त्या म्हणाल्या की, हा केक मीच घेऊन आले आहे. अरे यार, शिट. बिचाऱ्यांनी स्वतःच्या वाढदिवसाचा केक स्वतःच आणला. मी असं माझ्या मनातच बडबडलो. मी मालकीणबाईला म्हणालो, बाई, खरंच सॉरी. मलाही तुमच्यासाठी केक आणायचं सुचलं नाही बघा. तेव्हा त्या माझ्या बाजूला येऊन बसल्या व म्हणाल्या की, राजू, तू आलायस तेच माझ्यासाठी खूप आहे. असं बोलून त्यांनी माझा हात त्यांच्या हातात घेतला व त्या माझा हात पकडून केक कट करू लागल्या. त्यांनी मला केक भरवला व मी त्यांना केक भरवला. मी त्यांना विचारलं की, तुमच्या घरात तुमच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी नाही आहे का? तुमचे पती दुसऱ्या शहरात आहेत का? तेव्हा त्या हसल्या आणि म्हणाल्या, पती? माझं अजून लग्नच झालं नाही आहे. मला लग्न हा प्रकार अजिबात आवडत नाही. त्यामुळे मी माझं सिंगल आयुष्य जगते. त्या दिसायला सुंदर होत्या. त्यांच्याकडे एवढी सुंदरता असूनही त्यांच्या सुंदरतेचं कौतुक करण्यासाठी त्यांच्याकडे कोणी नव्हतं. त्या रात्री जेवणही मी त्यांच्याच घरी केलं. त्यांच्या हातातला ही फार चव होती. त्यांच्यासोबत गप्पा-गोष्टी करता करता रात्रीचे 10:30 वाजले होते. घड्याळावर माझी नजर पडताच मी मॅडमला म्हणालो, आता मला जायला हवं. खूप उशीर झालाय. मालकीणबाई, तुम्ही शिपाई काकांना फोन लावत आहात ना? ते घेतील ना मला आत? मी असं बोलताच त्या म्हणाल्या की, राजू, अरे एवढी घाई कसली करतोस? थांब जरा वेळ अजून. मी त्यांचं काहीही न ऐकता त्यांना शिपाई काकांना फोन लावण्यास आग्रह करू लागलो. मग त्यांनी शिपाई काकांना फोनही केला, पण त्यांनी फोन काही उचलला नव्हता. तेव्हा मालकीणबाई म्हणाल्या, आजचा दिवस तू इथेच थांब. सकाळी आपण दोघे सोबत वसतिगृहात जाऊ. माझ्याकडेही काही पर्याय नव्हता, कारण आता शिपाई काकांनी मला असंही आत घेतलं नसतं. त्यामुळे मालकीणबाईच्या घरी राहण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता. मी त्यांना त्यांच्या घरी थांबवेल म्हणून होकार दिला. त्यानंतर त्या त्यांच्या खोलीत गेल्या. आतून त्यांनी मला आवाज दिला. मी आत गेलो तेव्हा मी माझे डोळे बंद केले. मी त्यांना म्हणालो, बाई, सॉरी. मला माफ करा. मला वाटलं की तुम्ही मला आवाज दिला म्हणून मी इथं आलो होतो. मी असं बोलताच त्या म्हणाल्या की, राजेंद्र, मी खरंच तुला आवाज दिला होता. कपडे बदलत असताना. का बरं त्यांनी मला आवाज दिला असेल? मगापासून मालकीणबाई पाठमोऱ्या उभ्या होत्या. त्या मला म्हणाल्या की, मागे माझ्या ब्लाऊजपर्यंत माझा हात पोहोचत नाही. तू जरा माझी मदत करशील का? माझ्या ब्लाऊजचे हुक्स मला काढू देतोस का? त्यांच्या कपड्यांना हात लावण्याची माझी हिंमत होत नव्हती, पण त्यांना माझ्या मदतीची गरज होती हे माझ्याकडून महत्त्वाचं होतं. मी त्यांना त्यांच्या ब्लाऊजचे हुक्स उघडण्यासाठी मदत केली. माझं काम होताच मी त्यांच्या खोलीतून बाहेर आलो. जशी तशी ती रात्र मी त्यांच्या घरात घालवली. सकाळी मी त्यांच्यासोबतच वसतिगृहात आलो. माझे सगळे मित्र माझ्याकडे आश्चर्यचकित होऊन बघत होते, कारण मी कंपनीच्या मालकीणबाईसोबत त्यांच्या गाडीवर आलो होतो. माझे मित्र मला विचारत होते की, रात्री तू तुझ्या खोलीत का नव्हता? पण मी त्यांना उत्तर द्यायचं टाळलं. पुढचे काही दिवस गेले. 2 दिवस झाले मालकीणबाई कंपनीमध्ये दिसल्या नव्हत्या. 2 दिवसांनी मला त्यांचा फोन आला. त्या म्हणाल्या, राजेंद्र, मला तुझी थोडी मदत हवी आहे. त्यांच्या एका हाकेवर मी पळतच त्यांच्या घरी गेलो. मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा मी पाहिलं त्यांचा चेहरा पुरता उतरला होता. त्यांना नीट चालताही येत नव्हतं. मी त्यांची विचारपूस केली तेव्हा मला समजलं की त्यांच्या कमरेत चमक भरली आहे. त्यामुळेच त्या मागच्या 2 दिवसापासून कंपनीमध्ये आल्या नव्हत्या. मी त्यांच्यासाठी मेडिकलमधून औषध घेऊन आलो. त्या मला म्हणाल्या, राजेंद्र, 2 दिवसापासून मी मेडिसिन घेत आहे, पण कसलाही फरक मला जाणवत नाही आहे. तू मला गरम तेलाने मालिश करून देतोस का? कदाचित त्याने मला बरं वाटेल. आजपर्यंत मी त्यांच्या कुठल्याच कामाला नकार दिला नव्हता. आज तर त्यांना माझी खरीच गरज होती. मग आज मी त्यांना नाही कसं म्हणू शकत होतो? त्यावर
त्या लवकर ठीक व्हाव्या असंच मलाही वाटत होतं. म्हणून न लाजता मी त्यांच्या कमरेची मालिश करून लागलो. त्यांच्या कमरेवरून माझा हात फिरत होता तसा त्यांच्या तोंडातून आवाज येत होता. बहुतेक त्यांना फार दुखत होतं. मालकीणबाई तरुण होत्या. त्यांच्या कमरेवर माझी नजर पडताच मी माझं भान हरपू लागलो. पण मी स्वतःला भानावर आणलं व मी तिथून बाहेर गेलो. मालकीणबाई म्हणाल्या, वाटलंच तर तू दिवसा कंपनीमध्ये जा, पण प्लीज काही दिवस रात्री झोप माझ्यासोबत थांब. मला थोडं बरं वाटू लागलं की मी स्वतः तुला जा म्हणेल. त्या बिचाऱ्या एकट्या होत्या. त्यांच्या मदतीसाठी आसपास दुसरं कोणीही नव्हतं. मी तिथे थांबू की नको हा विचार करत होतो. तोच बाई म्हणाल्या की राजेंद्र, संकटाच्या वेळी आपलेच आपल्या कामाला येत असतात ना. मी तुला आपलं समजून थांब म्हणाले, पण तुझी इच्छा नसेल तर काही हरकत नाही. मालकीणबाई अगदी उदास झाल्या होत्या. तेव्हा मी त्यांना म्हणालो की मी तुमचा आपला हक्काचा माणूस आहे. तुम्ही अजिबात चिंता करू नका. जोपर्यंत तुम्हाला बरं वाटत नाही तोपर्यंत मी इथून कुठे जाणार नाही. माझं बोलणं ऐकून मालकीणबाई खुश झाल्या. त्या रात्री मी स्वतः त्यांच्या घरी जेवण बनवलं. मागच्या 1.5 वर्षात बऱ्याच गोष्टींची सवय मला झाली होती. माझ्या हातचं जेवण खाऊन त्या अगदी खुश झाल्या होत्या. त्यांनी माझा हात हातात घेतला व अचानक त्यांनी माझ्या हाताचं चुंबन घेतलं. त्यांच्यासाठी ते नॉर्मल होतं, पण माझ्यासाठी मुळीच ते नॉर्मल नव्हतं. रात्री झोपण्यापूर्वी ही मी त्यांच्या कमरेची मालिश करून दिली. मालिश करून मी बाहेर हॉलमध्ये झोपायला येऊ लागलो. पण मालकीणबाईंना मला थांबवलं. त्या म्हणाल्या की आज तू माझ्याच खोलीत झोप. रात्री मला कसली गरज लागली तर मी तुला उठवू शकते. त्यांच्या बेडवर त्यांच्या शेजारी झोपायला मला लाज वाटत होती. पण त्यांना आता माझी खरी मदत हवी होती. म्हणून मी तिथे झोपायला तयार झालो. खोलीचा लाईट बंद होताच मी झोपेत जाऊ लागलो. अचानक तेव्हा माझ्या अंगावर हात फिरू लागला. मी एकदम दचकलो व माझ्या बाजूचा नाईट लॅम्प मी सुरू केला. लाईट लावताच मी पाहिलं मालकीणबाईंचा हात माझ्या पोटाच्या बाजूने फिरत होता. ते बघतच मी त्यांचा हात झटकला. मी त्यांना म्हणालो, मालकीणबाई हे काय आहे? तुम्ही हे काय करत आहात? मी तुमचा नोकर आहे. तेव्हा त्या म्हणाल्या की इथे तू माझा नोकर नाहीस आणि ना मी तुझी मालकीण आहे. तुला बघून रोज माझी तुझ्याजवळ येण्याची इच्छा होती. पण तू आहेस की एवढ्या सुंदर शरीरापासून नेहमी लांब पळत असतोस. तू माणूस तर आहेस ना? त्या असं बोलताच मी म्हणालो की तुम्ही माझ्यावर नको तो शक घेऊ नका. मी माणसात आहे, पण तुम्हाला मी कधीच त्या नजरेनं पाहिलं नाही. मी बाहेर येऊन पाहिलं तर त्यांच्या घरातील दुसऱ्या खोलीतून तो आवाज येत होता. मालकीणबाई आत जाऊन असं काय करत होत्या की त्यांच्या हातून एवढा विचित्र आवाज येत होता ते काही मला समजत नव्हतं. 15 मिनिटांनंतर त्या खोलीतून बाहेर आल्या होत्या. त्या बाहेर आल्या तेव्हा थकलेल्या दिसत होत्या. मी त्यांना नकार दिला म्हणून त्या चिडल्या होत्या. पण त्यांची आताची हालत पाहून मी त्यांच्याजवळ गेलो. मी त्यांना म्हणालो की तुम्हाला मी एवढा आवडतो. तुमची प्रेमाच्या परीक्षेत तुम्ही पास झाले आहात. आता परीक्षा देण्याची माझी वेळ आहे. असं बोलून मी त्यांना दोन्ही हाताने कडेवर उचलून धरलं व मी त्यांना त्यांच्या खोलीत घेऊन जाऊ लागलो. मी त्यांच्या एवढ्या जवळ होतो तेव्हा त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. मी जवळ जाताच त्यांनी त्यांचे डोळे मिटून घेतले. त्या पूर्णपणे माझ्यासाठी वेड्या झाल्या होत्या. मी त्यांना म्हणालो की बाई, अहो तुमचा कॅमेरा सुरू व्हायचा आहे. हे ऐकताच मालकीणबाईंनी त्यांचे डोळे उघडले व त्या म्हणाल्या की राजेंद्र, तू हे काय बडबडतोयस? मालकीणबाई, मी खरं तेच बोलतोय. तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत मिळून माझा तुमच्यासोबत असतानाचा व्हिडिओ काढत होता ना. तुम्ही एक ढोंगी मालकीणबाई आहात. तुमचं सगळं सत्य माझ्यासमोर उघडं झालंय. मालकीणबाई, गेल्या काही महिन्यापासून तुम्ही माझ्या आजूबाजू फिरताय, मला जवळ बोलवताय. तर तुम्हाला काय वाटलं मला तुमच्यावर प्रेम झालं नसेल? तुमच्यासोबत मी तुमच्या वाढदिवसाचा केक कट केला. त्या दिवशी तुम्ही माझा हात हातात घेतला होता आणि तेव्हा तुमच्याविषयी माझ्या मनात जागा निर्माण झाली. मी तुमच्यावर प्रेम करू लागलो होतो, पण मी ते कधी दर्शवलं नव्हतं. मागच्या काही दिवसापूर्वी तुम्ही 2 दिवस कंपनीमध्ये आल्या नाही, तेव्हा तुमच्या काळजीपोटी मी तुम्हाला बघण्यासाठी तुमच्या घरी आलो होतो. त्याच दिवशी मी
माझ्या प्रेमाची कबुली तुमच्यासमोर देणार होतो, पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. तिने माझ्यासमोर नकळत का होईना सगळं सत्य आणलं. मी तुमच्या घराच्या बाहेर पुरुषांचे शूज पाहिले होते. मला तेव्हा थोडा शक आला होता, म्हणून मी तुमच्या खोलीच्या खिडकीतून आत डोकावून पाहिलं तर आत मला तुम्ही तुमच्या प्रियकराच्या मिठीत दिसल्या. त्या दिवशी तुमचा पुढचा मला फसवण्याचा प्लॅन काय असेल